नमस्कार. आपण मानदेश श्रीनाथच्या माध्यमातून आज सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवड या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनी आणि या ठिकाणी काय 2 महिन्यापासून फलटण ते सांगली हा रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि त्यामध्ये बागायत क्षेत्र असेल आपल्या शेतजमिनी रस्त्यामध्ये जात आहेत। या अनुषंगाने या ठिकाणी रस्ता रोको केला आहे। त्यानिमित्त आपल्या मान तालुक्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस IPI दराडे साहेब आणि सातारा जिल्हा विभागाचे उपअभियंता महेश पाटील साहेब यांच्याशी शेतकऱ्यांनी बातचीत केली आणि यातून मार्ग कसा काढायचा याविषयी सविस्तर माहिती देताना या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि शासकीय अधिकारी दिसत आहेत। महत्त्वाचं म्हणजे बिजवड येथे संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। फलटण सांगली हायवे क्रमांक 160 चे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे। ते शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीतून चालू आहे। याच्या बदल्यात शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला गेला नाही। शेतकऱ्यांना कुठल्याही नोटिसा न देता राजरोसपणे भूसंपादनचे काम ठेकेदाराकडून चालू आहे। शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागाचेही मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणात मोठे नुकसान होत आहे। प्रशासन याच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून शेतकऱ्याच्या भावनांचा अंत पाहत आहे असेच यावरून वाटते। फलटण बारामती हायवे असेल, पुणे पंढरपूर पालखी मार्ग असेल, या मार्गावरती जे बाधित शेतकरी आहेत त्यांना रेकरच्या 4 पट भरपाई मिळालेली असताना NH 160 या रोडवरील बाधित शेतकऱ्यांना भरपाई का देण्यात येत नाही याचा शेतकरी जाब विचारत आहेत। आजच्या या आंदोलनाला आपली बाजू मांडण्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे राष्ट्रीय विभागाचे उपअभियंता महेश पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत। संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत येत्या 12 तारखेपर्यंत योग्य भरपाई देण्याचे सरकारला ठणकावले आहे। त्यानिमित्ताने आपल्या मान तालुक्याचे IPI कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी सुद्धा या ठिकाणी या रस्ता रोको करून काही फायदा नाही, त्यासाठी कशा पद्धतीनं यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत हे सांगून आजच्या रस्ता चालू करण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना माहिती देऊन रस्ता चालू केला। हे सर्व राष्ट्रीय महामार्गाचे आंदोलन करताना मार्गदर्शन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवजी आणि उपाध्यक्ष भोसले साहेब यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहूया। कायदा विधिमंडळात बनतो आणि ते बनवण्यासाठी तुमच्या भागावरती एखादा अन्याय होत असेल, समजा मी म्हणतो इथं कुठं असलं लिहून घेतलं तरी सुद्धा हे बदलून जर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर ते कायदे मंडळात होतं, त्याला विधान भवन म्हणलं जातं आणि ते काम आपण निवडून दिलेल्या आमदारांनी करायचं असतं। तुम्ही म्हणता लिहिलेच आमदार आमदार म्हणताय, पण मी तुम्हाला कायद्याची भाषा सांगतोय, आमदार काय आमचा दुश्मन नाहीत। जर शेतकऱ्यांचा विषय जर ते काही निर्णय असतील तर ते बदलायचं काम कायदे मंडळात होतं। तर हे तुमच्या फायद्याचे कायदे जर ही लोक करणार नसतील तर यांना तुम्ही थांबवणार आहे का नाही उद्यापासून? आता आजच्या दिवसाचं आंदोलन झालं, उदाहरणार्थ गावचे सरपंच असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील, खासदार असतील, बऱ्याच जणांचे दौरे तुमच्या तालुक्यात होतील, त्याला भावानं तुम्ही विरोध करणार आहे का नाही? आजच्या एका आंदोलनानं काहीच होणार नाही। आमच्या योग्य मागणी मान्य नाही झाले तर आम्ही करणार, वेळोवेळी आंदोलन करणार। तसं नाही म्हणजे काय माझ्या फायद्यासाठी म्हणत नाही। केशव जाधव काय आमदार नाही, मी काही इलेक्शनला उभा राहत नाही, मला 3 मुलं असल्यामुळे मला काही ग्रामपंचायत बी लढवा येत नाही। पण जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर याला एकच पर्याय आहे। आता त्या दिवशी प्रशासनाच्या गाड्या फोडल्या, प्रशासनाच्या गाड्या फोडू नका।
जे तुमचे हे आहेत का नाही निवडून दिले, सरपंचाची गाडी फोडा, आमदाराची गाडी फोडा, खासदाराची गाडी फोडा. गाडी फोडल्यानं काय होत नाही, एक दिवस नेत्यात परत ना त्याला जामीनदार तुम्हाला जेवढे लागतील तेवढे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत द्यायला तयार आहे. तुम्हाला रस्त्यामध्ये येणाऱ्या ज्या जमिनी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या त्या जमिनी त्या रस्त्यामध्ये चाललेल्या आहेत, त्या जमिनींचा मोबदला जर ह्या शेतकऱ्यांना मिळत नसेल तर कुठल्या अधिकाराखाली ह्या रस्त्याचं काम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठे हायवे झालेले आहेत त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला आहे. परंतु सांगली फलटण रस्ता जो चालू आहे त्या सांगली फलटण रस्त्याचं काम जबरदस्तीनं चालू आहे. इथं कुठल्याही शेतकऱ्याला विचारात न घेता, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान भरपाई न देता हा रस्ता बिनदिक्तपणे चालू आहे, राजरोसपणे चालू आहे. ह्या राजरोसपणे चाललेल्या रस्त्याच्या कामाला ह्या शेतकऱ्यांचा विरोध असताना त्यांना कुठलीही समजुतीची वागणूक न देता, त्यांना कुठल्याही विचारात न घेता जर हा रस्ता होत असेल तर ह्याच्यावरती सगळ्यात मोठा अन्याय होत आहे. तो रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमीनधारकांच्या वरती अन्याय होत आहे आणि हा रस्ता कधीही होऊ देणार नाही असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण शेतकरी ज्यावेळेस पेटून उठतो त्यावेळेस तो कधीही लवकर विजत नाही, हे प्रशासनानं ध्यानात ठेवावं आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय ह्या रस्त्याचं पुढील होणारं काम थांबवावं अशी मी प्रशासनाला, संबंधित ठेकेदाराला विनंती करतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुम्हा सर्वांना आश्वासित करतो की तुमच्या कुठल्याही जमिनीच्या गुंट्यालाही धक्का लागणार नाही. जर तुम्ही एकत्र आला ना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीमागे तुम्ही जर राहिलात तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या गुंट्याचा मोबदला मिळवून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब ते कणखर आहेत तुमच्यासाठी लढण्यासाठी. परंतु तुम्ही जर आता इथं ऐकाल आणि थोड्या वेळाने ते विसरून जाल आणि परत म्हणसाल की कुठे आपण आपल्यावरती गुन्हे दाखल करून घेऊया किंवा कुठं आपल्याला मोबदला नाही मिळाला तरी चालेल पण होऊ द्या रस्ता, असं जर ह्या भूमिकेत तुम्ही शेतकऱ्यांवर राहिला तर तुम्हाला कुणीही विचारात घेतलं जाणार नाही, तुम्हाला कुठलाही मोबदला मिळवून दिला जाणार नाही आणि तुम्ही परत अंधारात रडत बसल्याशिवाय तुमच्यावर वेळ येणार नाही, हे ठामपणे मी सांगतो. कारण जर तुम्ही निश्चय केला तर निश्चयाचा महामेरू म्हटलं जातं त्याला. निश्चयाचा महामेरू जर तुम्ही केला की हा रस्ता होऊच देणार नाही जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळणार नाही, तर हा रस्ता कुणाच्याही बापाची ताकद नाही रस्ता पूर्ण करण्याची. तर तुम्ही एकजूट व्हा आणि तुम्हाला मिळणारा मोबदला तुम्ही पत्रात पाडून घ्या. तुम्ही हा रस्त्याला विरोध नाही, तुमचा रस्ता होऊ द्या हे तुमचं चाललंय. कारण पहिल्यापासून हा रस्ता चालू आहे, तुम्ही कुठली अडवणूक केली नाही रस्त्याला. परंतु आता ज्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे त्या रुंदीकरणाच्या कामामध्ये जर तुमचं शेत जमीन जात असेल, एकतर पिकाऊ शेत जमीन चाललेली आहे, अन्नधान्याचा तुटवडा होत आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही भूमिकेत न्याय द्यायला सरकार नाही. तुमचं कांद्याचं उत्पादन गेलं, गहू कापसाचं उत्पादन गेलं, सोयाबीनचं उत्पादन गेलं, तूर मुग्याचं उत्पादन गेलं. शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला असताना तरुण पोरांची लग्न होत नाहीत, शेतकऱ्यांच्या तरुण मुलांची लग्न होत नाहीत, कुणी ही मुलगी त्याला द्यायला तयार होत नाही. कारण शेतकऱ्यांच्याकडे नाहीच काय. शेतकऱ्यांना बी बियाणे घ्यायचं म्हटलं तर त्याच्या खिशामध्ये पैसा नाही, कुठलाही दुकानदार त्याला उधार द्यायला तयार नाही. कारण शेतकऱ्याच्या पिकाचा भरोसाच नाही. शेतकऱ्यांना पीक येईल आणि त्या पैशातून मी दुकानदाराची उधारी भागवेन, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण करेन, असा कुठल्याही शेतकऱ्याला भरोसा नसताना जर आहे तो जमिनीचा मोबदला त्यांना मिळत नसेल, बळजबरीनं जर त्यांच्या शेतातून रस्ता काम चालू असेल तर तुम्ही भावानं गप्प बसणार आहात का? आणि मग हित फक्त म्हणू नका गप्प बसणार नाही, शासनाला ते तुमच्या मार्फत ठणकावून सांगा आणि ठणकावून सांगून तुमच्या जमिनीचा मोबदला तुमच्या पदरात पाडून घ्या. तुमच्या पाठीमागं आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना रात्रंदिवस 365 दिवस खडी राहायला तयार आहे, हे मी आश्वासन करतो आणि इथंच थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान. धन्यवाद दादाराजे. आता सर्व शेतकऱ्यांनी बसायचंय. आता प्रशासनाचे काय अधिकारी आलेत की तुम्हाला नुसतंच कागदाचं बेंडुळं देतलं आणि म्हणतलं आम्ही तुम्हाला दिलंय काहीतरी समजूत काय, असं नाही. तर यांच्यातर्फे संतोष भोसले वाचून बघतील आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आजपासून कायदा अजिबात हातात घेऊ नका, पण गनिमी कावा करा. कायद्यात तर सापडायचं नाही आणि गनिमी कावा तर तुमचा चालू राहता. संतोषजी खूप येते काय तुम्ही बाकी
तुम्ही त्यातला अभ्यास काय सुरुवातीपासून केला? कोण आले अधिकारी? बाकीच्यांनी बसून राहा. ते बागाच्या पुढे बघा की तुमची जमीन आहे, तुम्हाला कळलं पाहिजे काय दिली काय आम्ही तुम्हाला जे हे केले मागण्या त्याच्यावर काय तुम्ही देता प्रतिक्रिया काय आहे बघा की. बाकीच्यांनी बसून राहा. सगळ्याचं काय आहे तुमचं नाव काय? वाचा म्हणजे कळत सगळं वाचा की मोठे जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिले आणि तुमच्या ऑफिसला निवेदन माझ्या माहितीनुसार मेलला मिळालेलं आहे. आमच्या मागण्या काय आहेत की ही जे रस्ता रोको करतो तर त्याच्या दरम्यान जे आमचे भूसंपादन होणार त्याचा आम्हाला रेड वॅगनरच्या चौपट मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. एक दुसरं बागायचं जे फळझाडं तुम्ही तोडताय त्याचे रिसर पंचनामे करा, कारण 10-10, 15-15 वर्षे तो शेतकरी फळझाडं वाढवत असतो, तर त्याला त्याचा रिसर पंचनामा करून त्याला झाडाची रक्कम मिळाली पाहिजे. बरं, ज्यावेळी शेतकरी झाडं लावतात त्यावेळी तुम्ही झोपलेला असता का प्रशासन? तो आमच्या हद्दीत आहे, तुम्ही आमच्या हद्दीत का करता? की तुम्ही बोललं पाहिजे. शेतकऱ्याने 15 वर्ष झाडं त्याला फळं येणार त्यावेळी तुम्ही तोडणार, ही कितपत योग्य आहे? मोगळ्याची घटना काय झाली? मोगळ्याच्या घटनेला हा उपयोगच नाही ना, म्हणजे जी काय झालं ती अक्षम्य आहे ना ते. काल जर त्या माणसाचं जर त्याला कोण जबाबदार? तुम्ही उघड्यावर पडला. तुम्ही काय हे करत नाही? तुम्ही शासन कुठं एक्वायर केले तर तुम्ही काय शेतकऱ्याला सांगत नाही तुम्ही इथं काम करा? ही एक गोष्ट आहे, याचं कामाला उत्तर पाहिजे. तसंच शासनाने जो गुगल मॅपला जो हे केलेला आहे DPR नुसार मॅप तयार केलेला आहे, तर तुम्ही 120 फूट एक्वायर केलेला आहे ॲज पर मॅप. आणि तुम्ही जो आता जो रस्ता करताय तर तुम्ही काय म्हणताय की बाबा ते जे भूसंपादित केलेलं आहे DPR नुसार तुम्ही जे जमीन भूसंपादित केलेलं आहे ज्याच्यावरती तुमचं टेंडर झालेलं आहे, तर त्या टेंडरचं तुम्ही किती भूसंपादन केलं कधी शेतकऱ्यांना सांगितलंय का तुम्ही? नाही. त्याचं एक आम्हाला पत्र पाहिजे. सेकंड, दुसरी गोष्ट आहे, आता जो तुम्ही रस्ता करताय तर किती मीटरचा करताय? तर 20 मीटरचा करताय, बरोबर ना? नाही, ठीक आहे, 20 मीटरचा करताय. नाही, एक मिनिट 30 मीटर म्हणताय. नाही, एक मिनिट सर, ऐका. तुम्ही 20 मीटरचा करताय. पाटील साहेब, कन्फ्युजन करू आपण नाही का? ऐका, ते नको आम्हाला साहेब. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की दादागिरी होती. नको सर, आमचं म्हणणं ऐकून घ्या. सर 2 मिनिट. पाटील साहेब, आमचं म्हणणं तुम्ही प्रामाणिकपणे ऐकून घ्या. काय आहे की जे तुम्ही 120 मीटरचं भूसंपादन जो मॅप केलाय DPR त्याच्यावर टेंडर झालंय त्याचं क्लिअरिफिकेशन आम्हाला पत्रानं आणलंय का तुम्ही? नाही. एक. दुसरी गोष्ट तुम्ही नंतर बरं पॉईंट मी तुम्हाला वाचायला हा जो रस्ता आहे हा रस्ता तुम्ही किती 20 मीटर करताय तुम्ही, बरोबर आहे का नाही? बरोबर ना सर? 10 मीटर इकडे सेंटर पासून 10 मीटर इकडे किती करताय? 12 मीटर करतोय आपण कॉन्क्रीट रोड आणि त्याच्यासाठी डायव्हर्जन वगैरे करायला आपल्याला ठीक आहे. तर ते तुम्ही किती करणार आहे? ऐका, तुम्ही किती करणार आहात ते तुम्ही आम्हाला रितसर तुमच्या पत्राने करा. असं नाही तुम्ही म्हणता नाही बाबा हे शासनाला कायदा केलाय काय एक मिनिट आहे का साहेब? सांभाळ साहेब.